चला बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला सोमवारी कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि सोमवारी कशा पद्धतीने मार्केट राहू शकतंय. प्लस आपल्याला हे येत्या वीक मध्ये कुठल्या साईडला मार्केट जास्त राहू शकते आणि कुठल्या साईडला आपल्याला टार्गेट अचीव करून देऊ शकते, या सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहोत. आता आपण जो टाइम फ्रेम लावतो वन डेचा टाइम फ्रेम आहे आणि या वन डेच्या टाइम फ्रेम नुसार आपल्याला हे समजून येते की मार्केटनं एक गॅप ओपनच करून एक चांगली रॅली अचीव करून दिलेला आहे. प्लस ह्याच्यामध्ये बरेच जण होल्ड नाही ठेवत, त्याच्यामुळे एकाच दिवशी चांगलं बेनिफिट होतं. आता समजा इथं जर तुम्ही बघितला तर हा एवढा मोठा गॅप आहे, इथं पण गॅप आहे आणि ह्या दरम्यान पण गॅप आहे. आता मार्केटनं बघा ऑलमोस्ट ह्या लेवलला रिस्पेक्ट केलाय, म्हणजे 23,422 ह्या लेवलला रिस्पेक्ट करून परत वरच्या साईडला त्याने क्लोजिंग दिलेलं आहे. आणि आपल्या व्ह्यू नुसार आपल्याला असं वाटत आहे की उद्या हे मार्केट गॅप अप ओपन होईल आणि ह्या दरम्यान जर ओपन झालं आणि समजा बाय डिफॉल्ट एक जरी ग्रीन कॅन्डल आपल्याला जर वन डे म्हणजे टाइम फ्रेम मध्ये जर ग्रीन झालेली दिसली, तर तुमचं इथून पुढचं जे लेवल असणार ते 24,000 हे लेवलचं टार्गेट असणार. फक्त तिथं ग्रीन कॅन्डल एका दिवसात आपल्याला क्लोजिंग तिथे दिसायला पाहिजे, तरच आपल्याला त्या साईडला आपल्याला चांगली रॅली दिसून येऊ शकते. आता पण रॅली जर व्हायची म्हणले तर त्याला एकतर 23,422 ही डाऊन साईडला क्रॉस केल्यानंतर पण पुढ साईडला रॅली आहे. अन्यथा ह्या दरम्यान पुढ साईडला रॅली सहशी मिळणार नाही. एकतर तुम्हाला ट्रॅप करण्यासाठी पण जरा डाऊन येईल आणि मग कॉल साईडला कन्वर्ट करू शकताय. फक्त आपल्याला वाट बघायची ती म्हणजे ग्रीन कॅन्डल क्लोजिंग होण्यासाठी. आणि फ्लॅट ओपन होऊन जरी वरती क्लोज झाली तरी पण चांगलीच गोष्ट आहे. ओके. प्लस आपल्याला जर समोर ट्रेडिंग करायचं म्हटलं तर हा एक सपोर्ट झोन आहे, इथे तुम्ही पुटला सॉरी कॉलला बसू शकता. हे तुमचं फर्स्ट टार्गेट येईल. ह्याच्यानंतर तुम्हाला 23,573 हे पण टार्गेट आपल्याला मार्केट देऊ शकते. फक्त हा जो झोन आहे ह्या झोनला आपल्याला कॉलला एंट्री घ्यायची नाही. जे पण एंट्री घ्यायची ते ह्या दरम्यान कुठला घ्यायचा आहे किंवा एक तर मग 23,745 नंतर मग तुम्हाला कॉल साईडला एंट्री तुम्ही बघू शकता. अन्यथा ह्या दरम्यान तुम्हाला कॉल साईडला एकही मुवमेंट नाही आहे किंवा ह्या दरम्यान तुम्ही कॉल साईडला पण ट्राईंग करायचं बघायचं नाही. त्यानंतर आपण बँक निफ्टीमध्ये बघूया की बँक निफ्टी कुठल्या साईडला आणि कशा पद्धतीने चांगलं वर्किंग करू शकताय. आता बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितला तर बँक निफ्टीने बघा ग्रीन कॅन्डल करूनच मार्केटला अप साईडला कन्वर्ट केला, पण तसं निफ्टीने केलं नाही. निफ्टी गॅप आणि गॅप ओपन करून त्यांना ग्रीन साईडला कन्वर्ट म्हणजे कॉल साईडला कन्वर्ट केलेलं आहे. आता निफ्टीमध्ये जर बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितला तर मार्केटमध्ये ह्या दरम्यान असं जाणवून येतं की मार्केटमध्ये बाहेर स्ट्रॉंग आहे. कारण मार्केट बघा ह्या झोनला आला आणि परत अप साईडला कन्वर्ट झालं, परत इथं पण गॅप ओपन केलं, परत डाऊनला आलं, परत आहे तसं 260 नंतर परत बघता बघता 753 या लेवलला आलं. म्हणजे ह्या दोनच कॅन्डल डिफाईन करतात की मार्केटमध्ये बाहेर स्ट्रॉंग्स आहेत आणि मार्केटचं जे नेक्स्ट टार्गेट आहे ते 52,068 आणि त्यानंतर 52,500 आणि 53,000 हे पण लेवल आपल्याला दिसून येऊ शकते मार्केटमध्ये. ओके. प्लस तुम्हाला हे पण माहित असेल की आता आपल्याला एक न्यूज आलेला आहे की 30% टॅक्स ऑप्शन ट्रेडिंगला लागू शकतो, पण ते अजून डिक्लेअर नाही किंवा ते एकतर फिक्स नाही. त्या इम्पॅक्टनं बरेच जण ट्रेडिंग करण्यासाठी भीती पण वाटत असेल, बरेच जण ट्रेडिंग करायला तर थांबून एक व्हॉल्यूम पण मार्केटमध्ये नसेल असं पण एक आशा आहे. पण आपण आपल्या लेवलनुसारच वर्किंग करायचं आहे. आपले जर तुम्ही टाइम फ्रेम 15 मिनिट जर बँक निफ्टी लावला तर त्याच्या लेवलनुसार जे आपण लेवल दिला त्या लेवल तुम्ही ट्रेडिंग करू शकता. ह्या दरम्यान कॉल साईडला मुवमेंट आहे, परत ह्या दरम्यान कुठला पण एक छोटीशी मुवमेंट आहे आणि 52,068 एक क्रॉस ओपन आपल्याला वाट बघायची आहे. आपण एक टार्गेट दिलं होतं बघा बुधवारी बुधवारी किंवा ह्या दरम्यानच आपण टार्गेट दिलं होतं बरोबर. आपण 19 जूनलाच टार्गेट दिलं होतं, ज्यावेळेस हे क्रॉस केलं त्या दरम्यान आपण टार्गेट काढलेलं की 52,068 हे लेवल यायला पाहिजे. त्या दिवशी मार्केटनं 51,955 हे टार्गेट अचीव्ह केलं, म्हणजे 90% त्या दिवशी आपल्याला टार्गेट त्यानं अचीव्ह करून दिलं होतं. त्यानंतर ज्यावेळेला मार्केट हे खाली क्लोजिंग दिलं त्या दरम्यान पण मी सांगितलं होतं की मार्केटला परत ह्या दरम्यान जायला लागणार आहे आणि 1-2 दिवसात तिथे टार्गेट देईल आणि आपण 51,888 हे टार्गेट मेन्शन करून ग्रुपला आपण दिलं होतं. तुम्ही त्या ग्रुपला पण बघू शकता. परत एक एक दिवस मार्केटला जायला वेळ झाला आणि दुसऱ्या दिवशी गॅप ओपन होऊन त्यानं टार्गेट ते अचीव्ह करून दिलेलं आहे. आता हे एकदा लेवल क्रॉस झाली की आपल्याला कॉल साईडला पण चांगली मुवमेंट आहे आणि डाऊन साईडला म्हटलं तर मी 51,959 खाली आणि त्यानंतर स्ट्रॉंग म्हणला तर 50,921 खाली स्ट्रॉंग सेलिंग आपल्याला दिसून येऊ शकते बँक निफ्टीमध्ये ह्या दरम्यान जर खाली आलं तर. आणि आता आपल्या हिशोबाने जसे आपण मागे डिसिजन केलं की बाहेर स्ट्रॉंग्स आहेत त्याच्या हिशोबाने 52,068 क्रॉस व्हायला पाहिजे, तिथून वरचा आपल्याला टार्गेट बँक निफ्टीमध्ये दिसायला पाहिजे. ओके. अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्याला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. त्याच्यामुळे आपलं एखादं प्रिडिक्शन पडल्या तुम्हाला नोटिफाय होऊन जाईल. त्याच्यामुळे तुम्ही लगेच प्रिडिक्शन बघून तुमच्या हिशोबाने तुम्ही प्रिडिक्ट करू शका. ओके. थँक्यू.